आली आली भाग्यलक्ष्मी। गुरव, मला हे फार मोठं सत्य समजलंय, पण ते अर्ध आहे। आता कळलंच आहे तर मला पूर्ण गोष्ट कळायला हवी। भाऊ, त्या काळी ज्योतिषांनी भाकीत वर्तवलं होतं की बाप्पाजींना पहिली मुलगी होणार आणि तीच त्यांच्या विनाशास कारणीभूत होणार। आणि आई बिराईने तसाच कौल दिला होता। त्या भाकीतानं बाप्पाजी अस्वस्थ झाले होते। त्यांना पहिली मुलगी झाली आणि अर्थातच तिची हत्या करण्यासाठी त्यांनी तिला माझ्या स्वाधीन केलं। त्या विलासच्या जीवाला घेऊन मी काया डोहावर गेलो, पण माझं धैर्य नाही झालं। आपल्या गावची भावीण जयश्री हिच्या पदरात मी त्या मुलीला टाकलं। बाप्पाजींनी मला विचारलं की त्या मुलीला मारलंस? मी हो म्हटलं आणि यशोदेच्या मायानं जयश्रीनं काशीचा संभाळ केला। आजपर्यंत तुम्ही जसं हे सत्य मनाच्या एका कोपऱ्यात दाबून ठेवलं तसंच मीही करेन। सरिताला तिच्या मनाविरुद्ध काही करायला नको लावू। काय आई, बाप्पाजींबरोबर तुला करणं हे तिला पटत नव्हतं। आई, या गावातल्या चालीरीती तिला काही माहित नाहीये। बाप्पाजींनी दिलेलं आव्हानही स्वीकारायला हवं आणि तू सांगितल्याप्रमाणे सरितालाही जपायला हवं। आता काशी, तू असं का नाही करत? बाप्पाजींबरोबर तुले तूच का नाही बसत? अगं आई भिराई तुला प्रसन्न आहे ना? मग दे ही परीक्षा आणि स्वीकार आव्हान आणि दाखव त्या बाप्पाजीला हरवून। सरिता तिकडे हॉस्पिटलमध्ये, मग तुमच्या बरोबर तुला कोणाची होणार? आम्ही तयार आहोत। आता काय करायचं ते कामिनीबाईंनी ठरवायचं, किंवा या बाप्पाजी समोर आपण हरलो असं सगळ्या गावासमोर सांगायचं। पण जंत्रे, तुम्ही तुमच्या ड्युटीला लागा। ठीक आहे बाप्पाजी, मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये जातो आणि सरिताबाईंची व्यवस्थित चौकशी करतो। जय हो, जय हो। धनाजीराव, तुमची सून सरिता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। आत्महत्येचा प्रयत्न केलाय तिनं। आम्ही काय करायचं ते सांगा। धनाजीराव, काय करायचं ते तुम्हीच ठरवणार। नाही, मला काही घाई नाही। मी परत उद्या येतोच। बघा, हा प्रकरण मिटवणार म्हणजे पैसा खाणार। मग कोंबा त्याच्या तोंडात पैसे। उद्याचं टेन्शन आहेच। सोहळ्यामध्ये देवीचा आशीर्वाद सरिताबाईंना मिळाला आणि बाप्पाजी हरले तर बाप्पाजी जलसमाधी घेणार। आई बिराईसाठी आणि या गावातल्या जनतेसाठी बाप्पाजी हसत हसत जलसमाधी घेणार। तर सरिताबाई याला जबाबदार कोण? हे सगळं कसं झालं? मी पूर्ण वेळ माझ्या घरच्यांसोबतच होते, माझ्या माणसांसोबत। मला कोण विष देईल? ठीक आहे, माझी चौकशी संपली, मी निघतो। या सगळ्यात एक बरं झालं, बाप्पांची बरोबर जी तुला करायची होती ती तर टळली। नाही सरिता, ती नाही टळली। बदल फक्त एवढा आहे की त्या तुलेत तुझ्या ऐवजी आता मी बसणार आहे। आली आली भाग्यलक्ष्मी।